मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मका पिकामध्ये जे लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असतो त्या लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी आपण हा कामगंध सापळा म्हणजे फेरोमोन ट्रॅप म्हणतो आपण त्याला, हा बसवणार आहे। याचा फायदा असा होतो की याच्यामध्ये हे जो ल्यूर आहे, स्पोडोप्टेरा ल्यूर आहे, हे गंध कृत्रिम गंध बनवलेला असतो मादी कीटकाचा। त्याच्याकडे आकर्षित होऊन नर कीटक ह्या ट्रॅपमध्ये येतात आणि ते ह्या पिशवीतून गेल्यानंतर त्यांना परत वरती येता येत नाही आणि ते मरून जातात। नर कीटक ज्यावेळेस मरून जातात तर मादी कीटक आणि नर कीटकांचं मिलन होत नाही, त्यामुळं अंडी देण्याचं जे प्रमाण आहे ते कंट्रोलमध्ये येतं। आणि आपण हे साधारणतः एक 5 ते 15 प्रति एकरी ट्रॅप वापरले पाहिजे। तर अमेरिकन लष्करी अळी जी आहे तिच्यासाठी स्पोडोप्टेरा ल्यूर वापरतो आपण। ती स्पोडोप्टेरा ल्यूर अशी असती, ती लावताना याच्या खालच्या भागाला ही फोडल्यानंतर हिला कुठल्याही प्रकारचा आपल्या हाताचा जास्त स्पर्श झाला नाही पाहिजे, नाहीतर त्याचा गंध कमी होतो। ती फोडून याच्या पाठीमागे लावायची। आता मी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे लावायची ती। तेव्हा अशी फोडलेली आहे आणि आपण हळूच या प्रकारची असते ती ल्यूर, हे बघा तुम्हाला दिसेल। ही जी ल्यूर आहे याच्यामध्ये तो गंध असतो आणि तो हळूच आपण याला अशा प्रकारे या ठिकाणी घ्यायचं आहे। ही ल्यूर आपण याला बसवलेली आणि हे नंतर पकडा असं, नंतर हे ट्रॅपला अशा प्रकारे लावून द्यायचं आहे। आणि तो ट्रॅप लावल्यानंतर साधारणतः आता पिकाची अवस्था काय आहे, पीक किती उंचीवरचं आहे त्यानुसार आपण हे सेट करायचं आहे। तर साधारणतः किती बसवायचे आपल्याला, एकरी 5 ते 15 ट्रॅप आपल्याला शेतामध्ये बसवायचे आहे। आणि त्याच्यासाठी जी कामगंध सापळ्याची जी ल्यूर आहे ती अमेरिकन लष्करी अळीसाठी स्पोडोप्टेरा वापरायचं आहे। गेल्या 3-4 वर्षापूर्वी आपल्या येवला तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये मका पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता। आता यावर्षी प्रादुर्भाव सध्या तरी कमी दिसतोय। त्याचं कारण असं की जो पाऊस होतो वेळोवेळी, त्या पावसाचं पाणी ह्या पोंग्यातून जातं, त्या पोंग्यातून गेल्यामुळे जे काही अंडी दिलेले असते ते कीटक त्याच्यामध्ये असते ते सडून मरून जातात। याचा फायदा आपल्याला असा होतो। पण पावसाचा जास्त जर गॅप पडला तर किडींचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते। तर आपण हे असं त्या हाईटनुसार आपण इथं तो बांधायचा आहे असा। आपल्याकडे एक दोरी आहे, त्या दोरीने हा ट्रॅप आपण बांधून द्यायचा। आणि एक ल्यूर त्याची जो गंध आहे तो साधारणतः 1 महिनाभर टिकतो। 1 महिनाभरानंतर ही जी ल्यूर आहे आता ही वापरून घ्यायची सुरुवातीला। तर त्याचं हे जे आहे गंध संपल्यानंतर परत आपण तो 30 दिवसांनी दुसरा ल्यूर त्याच्यामध्ये टाकायचा आहे। आणि ती किडींची संख्या बघून आपल्याला लक्षात येईल की प्रादुर्भाव जास्त आहे कमी आहे, त्यानुसार आपण मग फवारणी करायची। कीटकनाशकाची फवारणी करताना अमेरिकन लष्करी अळीसाठी आपण जे तंत्रज्ञांनी म्हणजे शास्त्रज्ञ आहेत कृषी विद्यापीठाचे, त्यांनी रिकमेंड काय केलं आहे, इमेमेक्टिन बेंझोएट हे जे रसायन रासायनिक याच्यामध्ये असेल, कीटकनाशकामध्ये असेल त्याचा वापर करायचा आहे। वापर करताना हात पाय तोंड हे पॅक असले पाहिजे। रासायनिक कुठलीही फवारणी करताना त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांना विचारल्याशिवाय, कृषी विभागाला विचारल्याशिवाय, दुकानदाराला विचारल्याशिवाय इतर दुसरे घटक जे त्याला बाधा करतील किंवा त्याच्यापासून दुसरंच केमिकल तयार होऊन फवारणी करणाऱ्याला ॲलर्जी होईल, बाधा होईल, विषबाधा होईल, असा प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यायची, ते पण महत्त्वाचं आहे। आता तुम्ही क्षेत्र दाखवा यांना, आपल्या इथलं साताऱ्यामधलं आप्पा पठारे यांचं क्षेत्र आहे की म्हणजे हेल्दी पीक आहे हे आज या ठिकाणी। आता हे जे आपले मित्र परिवार दिसत आहे, शेतकरी दिसत आहे, आता खत देण्याचं पण काम चालू आहे। खतं आपण दिलेले, हे खतंसुद्धा प्रॉपर ह्या झाडाच्या आपण बुंद्याला दिलेले आहे, जेणेकरून ते खताची जास्त निचरा होणार नाही, लिचिंग होणार नाही किंवा हवेत त्याचं बाष्पीभवन होणार नाही। म्हणजे खत देताना हे जे आपले खत देणारे मित्र दिसत आहे, आपण यांनी खतं असे धुरळून नाही दिलेले, फेकून नाही दिलेले, तर प्रत्येक बुंद्याला वापरलेले आहे। त्याच्यामुळे आता हे शेतकरी पण आपल्यासोबत आहे, त्यांनी आपल्याला त्यांचा अनुभव सांगितला की याच्यामुळं काय होतं, खताची मात्रा कमी लागते आणि प्रॉपर खत हे झाडाच्या बुंद्यापाशी गेल्यामुळं त्याची जी क्रयशक्ती म्हणजे कार्यक्षमता ही जास्त वाढते। तर सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची। आपण बघितलं हा ट्रॅप बसवताना पण काळजी कशी घ्यायची, कसा ट्रॅप बसवायचा, लूर वापरताना कशा प्रकारे फिट करायची, त्याचे निरीक्षणं कसे नोंदवायचे, रासायनिक फवारणी कशी करायची। तर सर्व शेतकऱ्यांना लक्षात आलं असं अशा प्रकारे
आपण कमीत कमी म्हणजे रासायनिक खतांचा वापरावरचा खर्च कसा कमी करता येईल त्याच्यासाठी नैसर्गिक जे आहे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पक्ष थांबे कसे बनवायचे, त्याच्यानंतर हे ल्यूर वापरायचे, त्याच्यानंतर जैविक जेवढं आपल्याला कमी खर्चामध्ये फवारणी करता येईल तर ती आपण बचत करायची जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होईल. धन्यवाद.